आपण वेळामुशा स्पेशल गव्हाची खीर बघणार आहोत. तर ही माझी तिसरी रेसिपी आहे वेळामुशा स्पेशल. तर बाकीच्या 2 मी पोस्ट केल्या आहेत त्या नक्की बघा. तर ही आपली गव्हाची खीर आहे. आपल्याकडे आपण शहरामध्ये असतो त्यावेळेस काय होतं की गहू आपल्याकडे नसतात, जोड गहू नसतात आणि जे सडलेले गहू असतात ते वापरले जातात या खिरीसाठी. तर ते सुद्धा आपल्याकडे नसतात. आता सडलेले म्हणजे जे गहू असतात ना त्याची साल काढली जाते. खलबत्त्यामध्ये ठेचून ठेचून जी लोखंडी पार असते, लोखंडी जो उकड असतो त्याच्यामध्ये ठेचून त्याची साल काढली जाते. तर ह्या प्रोसेसला सडणे असं म्हणतात आमच्या इकडे. तर तुमच्या इकडे काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा. तर इथे मी दलिया घेतला आहे, 1.5 वाटी दलिया घेते मी इथे. तर आरामात बाजारात मिळतो हा, ऑनलाईन ऑफलाईन सगळीकडे मिळतो. इवन तुम्ही किराणा दुकानामध्ये गेलात तरीसुद्धा मिळतो. तर इथे काय करायचं आहे आपल्याला, मी 1.5 वाटी दलिया घेतला आहे. तर 1 चमचा मी इथे तूप घेते. खूप कमी तुपामध्ये मी ना इथे ही खीर बनवणार आहेत. 1 मोठा चमचा मी इथे तूप घेते आणि दलिया स्वच्छ धुवून ते आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे. याला मस्त असा खमंगपणा आणायचा आहे आणि छान परतून घ्यायचा आहे. जो दलिया आहे आपला गव्हाचा तर तो इथे आपण परतून घेणार आहोत. जी ट्रेडिशनल गव्हाची खीर असते ती आणि हे खूप वेगळं आहे. त्यामुळे तुम्ही असं साम्य नका बघू, अरे हे आमच्या इकडे असं बनवतात, तू असं का बनवते. तर त्याची प्रोसेस खूप वेगळी आहे. तर इथे मी जो दलिया आहे तो पूर्ण भाजून घेते आणि थोडंसं आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून ना 3 ते 4 शिट्ट्या इथे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. आता इथे मी ड्रायफ्रूट्स घेतलेत. तर बदाम, काजू आणि पिस्ता हे ड्रायफ्रूट्स मी घेतलेत. ते बारीक कापून घेतलेत. आवडीनुसार तुम्ही त्याची साईज कमी जास्त करू शकता. इथे खोबरं घेतलं आहे थोडंसं आणि वेलची घेतली आहे. तर सोप पण घेतली आहे मी इथं 1 चमचा. तर 1 चमचा सोप मी इथे वापरते खिरीमध्ये. तर सेम फ्लेवर तसाच असणार आहे, फक्त बनवायची पद्धत वेगळी आहे. आणि जो फील आहे तो खरंच येणार नाही आहे त्या ट्रेडिशनल ह्याचा. पण ठीक आहे, एक ऑप्शन आहे आपल्याकडे छान. तर एक पातेलं घेते, त्याच्यामध्ये मी सोप भाजून घेते. तर थोडीशी भाजायचं, जास्त खरपूस भाजण्यात जायचं नाही आहे. थोडंसं मॉइश्चर त्याचं कमी झालं पाहिजे इतपत आपल्याला ती सोप भाजायचं आहे. तर सोप बाजूला काढून घेते. तूप वगैरे काही टाकलं नाही आहे, सोप पूर्ण चिटकून बसते भांड्याला. तर मी असंच भाजली आहे सुकीच. तर जे खोबरं आहे ते सुद्धा आपल्याला छान इथे भाजून घ्यायचं आहे. तर 1 चमचा मी इथे तूप टाकते वरतून आणि ते भाजून घेते. छान लालसर कलर येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे. आता तुम्ही म्हणाल की तू पातेल्यात का करते, तर त्या दिवशी माझे सगळे भांडे एवढे गुंतलेले होते ना का विचारू नका. हातात जे येईल ते मी इथं वापरले. तर तुम्ही कढईमध्ये भाजलं तरी चालेल. तर माझे इथे खरपूस असे भाजून झाले होते खोबरं. तर ओलं खोबरंसुद्धा खूप छान लागतं, असेल तर नक्की वापरा. तर जे ड्रायफ्रूट्स आहेत सगळे ते सुद्धा मी याच तुपामध्ये मी परतून घेणार आहे. थोडेसे आपल्याला लालसर करायचं, जास्त लाल करायचं नाही आहे. तर पातेलं होतं माझं थोडंसं लालसरपणा पुढे गेला आहे. तर तुम्ही असं करायची ट्राय करू नका. तुम्ही थोडंसंच भाजा. ड्रायफ्रूट्स भाजून झाले की ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये. तर बघा इथे माझी मी दुसरं काहीतरी काम करत होते त्या चक्करमध्ये माझं सगळंच म्हणजे ना खूप लाल होऊन गेले माझे ड्रायफ्रूट्स. तर एका वेळेस 2 कामं केले ना हा तोटा असतो, त्याच्यामुळे एका वेळेस एकच काम करत जा. तर छान माझे ड्रायफ्रूट्स पण भाजून झाले होते. आता आपल्याला काय करायचं, जे खोबरं आहेत, खोबरं आणि सोप जी आहे आपली आणि वेलची, हे सगळं आपल्याला ओबडधोबड मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे. तर खूप छान फ्लेवर येतो. मला सोप खूप आवडते खिरीमध्ये, काय माहिती जे गुळासोबत जे कॉम्बिनेशन असतं ना सोपचं, खूप छान लागतं. तर इथे गूळ घेते, पाव किलो गूळ, थोडी साखर आणि थोडं गूळ वापरणार आहे. तर गूळ कापून घेते. तर सुरीने कापून घेते, तुम्ही फोडलं तरी चालेल. कोणी कोणी किसून घेतं, किसून घेतलं तरी चालेल. फक्त आपल्याला बारीक करण्याशी मतलब, ते कशानेही करा. तर मी ते सुरीने करते बारीक. तर माझे छान असं गूळ इथे कापून झाला होता आणि इथे मस्त आपला दलिया पण छान मऊ लुसलुशीत झाला होता, छान शिजला होता. तर दलियाचं काय होतं माहिती आहे का, ते असं एकदम पातळ नाही होत. जेवढं शिजवाल ना तेवढं तो असं मोकळा मोकळा होतो, का माहिती. तर असं आहे, कितीही पाणी टाका सेमच आपल्याला ते दिसणार आहे टेक्स्चर त्याचं. एक दाणे दाणे असं टेक्स्चर दिसतं. तर गूळ सगळा मिक्स करायचे आणि
म्हणजे गॅसवर वगैरे ठेवण्याच्या अगोदर आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने सगळं. एक पळी घ्यायचं आणि पळीने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर थोडंसं गूळ आणि थोडीशी साखर टाकते मी, त्या अर्धा वाटी साखर टाकते. परत गोड तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार. तर तुम्हाला पूर्ण गुळाचं बनवायचे तरी चालेल, पूर्ण साखरेचं बनवायचे तरी चालेल, पण खीर मोस्टली गुळाची खूप छान लागते, त्यामुळे गूळ मला आवडतो. तर मी थोडीशी गूळ आणि थोडंसं साखर असं वापरलेलं आहे. तर हे सगळं गॅसवरती ठेवून थोडंसं मेल्ट होईपर्यंत याला परतून घ्यायचं आहे गूळ आणि साखर. तर आपल्याला पाणी जर लागलं तर टाकायचं आहे. तर काय होतं खिरीचं, ती सुकली ना ती फार सुकी सुकी होते, त्यामुळे थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकाच. तर पाणी आपल्याला गरम करून टाकायचं आहे कडकडीत. थंड पाणी टाकू नका, कारण जी आपली दलिया शिजण्याची जी प्रोसेस आहे ना ती मंदावेल, त्याच्यामुळे आपल्याला गरम पाणी वापरायचं इथे. आणि आपण जो मसाला वाटला होता मिक्सरमध्ये सोप आणि खोबऱ्याचा, तर तो टाकून घेतला आहे मी इथे. तर मस्त तेही मिक्स करून घेते. तर खूप जास्त शिजवायचं नाही आहे आपल्याला. आपण शिट्टी काढून घेतली आहे तर ते मेल्ट होईपर्यंत 1-2 मिनिट इथे आपल्याला शिजवून घेते. सगळे ड्रायफ्रूट्स टाकते आणि ते सुद्धा मिक्स करून घेते. खूप मेहनत लागते वेळामुशीचे जेवण बनवायला आणि मी एकटीच होते, त्याच्यामुळे एवढी घाई चालू होती ना माझी, काही विचारायची सोय नाही आहे. तर एकटीने आदल्या दिवशी सगळ्या गोष्टी मी बनवून घेतल्या. खीर आणि आंबील जे आहेत मी सकाळी बनवलं होतं. तर इथे बघा पाणी जर पाहिजे असेल तर आपल्याला इथे गरम करून घ्यायचं आहे. मी तिकडे बाजूला एक पातेल्यामध्ये पाणी ठेवलं आहे गरम करायला आणि ते मिक्स करते. तर थोडंसं पातळच ठेवा, ते थंड होईल त्यावेळेस ते घट्ट होणार आहे, 100% घट्ट होणार आहे. त्याच्यामुळे थोडंसं पातळ बनवलं तर बेटर होईल. आणि काय होतं घट्ट झालं की नंतर आमच्या इकडे तरी दूध आणि तूप टाकून ते खाल्लं जातं. त्याच्यामुळे गोड पण त्या हिशोबाने तुम्ही बनवा. जर तुम्ही दूध टाकून खाणार असाल तर थोडंसं गोड जास्त करा, आणि तसंच खाणार असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्हाला कमी गोड बनवलं तरी चालेल. मस्त माझी इथे खीर तयार आहे बघा. दलियाची खीर म्हणूया आता, आता गव्हाची म्हणली तरी चालेल. तर गहूच असतात हे, फक्त बारीक असतात. तर छान माझी इथे खीर तयार होती. तर रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा, आणि थोडीही हेल्पफुल वाटत असेल ना प्लीज लाईक करत जा. म्हणजे नेक्स्ट रेसिपीसाठी मला ती बनवण्यासाठी छान असा एनर्जी येते मला. तर त्यामुळे लाईक करत जा प्लीज. कसा वाटला हा गव्हाचा खिरीचा ऑप्शन मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मस्त असा आमचा बेत असतो इथे बघा, प्लेट असतं हे वेळामुशाचं आमचं सगळं असतं साहित्य. तर ह्याच्यातल्या मी अर्ध्याच गोष्टी बनवल्या होत्या, खूप साऱ्या गोष्टी असतात तिथे. शेंगदाण्याची पोळी असते, अजून बऱ्याच गोष्टी असतात. तर एवढं सगळं बनवलं जातं त्या दिवशी माहिती का. तर बायकांची खूप हाल होतात आणि त्यासाठी खूप मॅनपॉवर लागते. तर शेजारी पाजारी मदत करायला येतात. चलो बाय.